पंढरपूरचा निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. काय चाललंय तुमच्या मंगळवेढ्यात, काय होतंय? समाधान महादेव अवताडे. समाधान अवताडे दलितांची मदत पडत नाही. समाधान अवताडे यांचं पारडं जड दिसतंय. जनमत तर सध्या बघायचं गेलं तर भगीरथ दादा भालके यांच्या पाठीशी आहे. भालके आलते निवडून, त्यांनी काहीच कामं केली नाही ते. त्यामुळे अवताडे येणार, यात काय वाद नाही. काय ना दोघंही सारखेच आहे, दोघातच खरी रेस आहे. पुण्यामध्ये बालके आणि अवताडे फाईट आहे ती खूप टफ आहे. नवीन माणूस निवडून येतो आणि परगावच्या लोकांना आमचं गाव धार्जिन आहे. बीजेपीनं खूप निधी दिलाय मंगळवेढा तालुक्याला, जे काम कोणच करू शकलं नाही. त्यामुळं भाजपवर अजिबात लोकांची इच्छा नाही मतं टाकायची. पवार साहेबांची क्रेज आहे सगळ्या ग्रामीण भागात. वारा आहे तर मग का उभा केला दुसरा उमेदवार शरद पवारांनी? आजपर्यंत शरद पवारांनी आता उघड बोलायला म्हटलं तर मराठा समाजाला कुठल्याच गोष्टी सपोर्ट केला नाही. मी ओबीसी माणूस आहे. आम्ही म्हणतो तुम्ही या आरक्षणात या. शरद पवारांनी कधी बाजू मांडली का त्यांची आरक्षण द्या म्हणून? ह्या सरकारने 1,500 दिलेत ऑन द स्पॉट अकाउंटला जमायत. लाडकी बहीण योजना काय बरोबर नाही का? फुकट पैसे वाटायचे. 7,000 रुपये पाठवले. कोण कुणाला चहा पाजत नाही. पण इलेक्शन असल्यामुळे दरवाढ केली नाही त्यांनी. इलेक्शन झाल्यावर बोकांनी बसणारच आहे आपल्या. काय उपयोग आहे? नवरा बायकोची भांडणच लागायची काम आहे ती. विकासाला गती मिळेल असे पैसे वाटतात. अरे बापरे, लिहून ठेवलंय तुम्ही? बरं. महागाई कमी करणे, शिवभोजन थाळी, तुम्ही हे सगळं कधी लिहिलंय? लिहिले 2 दिवसापूर्वी. सगळे मुद्दे हा सगळे मुद्दे लिहून ठेवले. कुणाकुणापाशी मांडताय हे मुद्दे? मुद्दे हे काय? पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातल्या आपण आता मंगळवेढा गावात आलेलो आहोत. या ठिकाणी साधारणतः चौरंगी लढत होतीये, त्यामुळे आता पंढरपूरचा निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पंढरपूरमध्ये सध्या भाजपकडनं समाधान अवताडे आहेत, काँग्रेसकडनं भगीरथ भालके आहेत, शरद पवारांच्या तुतारीवरती अनिल सावंत आहेत, मनसेकडनं दिलीप धोत्रे आहेत. चौरंगी लढत आहे. माझ्यासोबत बाबा आहेत. काय चाललंय तुमच्या मंगळवेढ्यात, काय होतंय? काय सगळ्याच तर वातावरण असं दिसतंय. मग आता काय पडत काय घडते कोण येते निवडून? निवडून काय सगळे ही आहे हो. कोण कोण 4 उमेदवार आहेत इथं? सध्या काय सांगता येत नाही काय. तरी पण तुमचा कल कुणाकडे आहे? आता आमचा गाववाला शेवटी राहणार समाधान अवताडे गावाला काम करतोय का? काम हाय करतोय, करेल बी. त्याला बोलता तर येते. गावातला नेता आहे. मोठं केलं पाहिजे. हा गावातला नेता आहे. पण राज्यात येते का भाजप? येईल की नाही यायला काय झालं. आहे का सरकार चांगलं आहे काही? चांगला आहे. बरोबर. आणखी काही लोकांचं आपण बोलूया, थोडं पुढे जाऊया, बघूयात लोक काय म्हणतात ते. काय होते तुमच्या पंढरपूर मंगळवेढ्यात? नाही मी तर मला नको, मला नाही बोलायचं? नाही नको. बरोबर. इकडे काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय इकडे इकडे इकडं, अरे कोणीतरी बोला. काय चाललंय पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये, काय होतंय कशाचं निवडणुकीचं? नवीन काय होणार? नवीन माणूस येईल निवडून. कोण नवीन माणूस? अनिल दादा सावंत. अनिल दादा सावंत. पण आता मंगळवेढा आम्ही जे गाव आहे ते समाधान अवताडेंचं आहे. समाधान अवताडे आमदार आहेत, गेले 3 ते 4 वर्ष झाले. होय. कोण म्हणलं? कोण म्हणलं? आमदार आहेत की पोटनिवडणुकीत निवडून आले. आम्हाला माहित नाही. काम करत नाहीत. आम्हाला माहित नाही आमदार कोण आहे. कसं काय? आम्ही ओळखतच नाही. ओळखतच नाही. एकाच गावातले असून अनिल सावंत का निवडून येतील म्हणून वाटतं? कारखाना उद्योग वगैरे आहेत. आणि आता पण महाविकास आघाडीत अजून एक उमेदवार आहे, भगीरथ भालके. त्यांना कोण ओळखते? त्यांना पण ओळखत नाही. नाही ओळखत. तुम्ही अगदी असं ह्याच्यामध्ये म्हणता. तुमचा काही राग आहे का त्या उमेदवारांना? काय संबंध नाही. बरं, अनिल सावंतांची कामं सांगा आणखीन काय, की ज्याच्या दोरावर ते निवडून येतील. काय नवीन योग हे आहे, नवीन व्यक्ती आहे. सगळ्यांना संधी मिळाली आधी. आमच्या गावात कसं आहे, नवीन माणूस निवडून येतो आणि परगावच्या लोकांना आमचं गाव धार्जिन आहे. अर्जुन आहे. आमच्या गावातले लोक कधी मोठं होत नाही. पण आता झाले की अवताडे आहेत की 4 वर्ष. ते पहिल्यापासून मोठे आहेत. आता नवीन माणसाला संधी. काय तुम्ही काय बघून मतदान करता नक्की? कारखाना वगैरे आहे आणि नवीन पिढीत म्हणजे राजकारण काय माहीत नाही. ज्याला राजकारण माहीत आहे ती मग काय बी करायला बघते ना. बरं, अजून इकडे लोक बरीच थांबलेली आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा, काय वाटतं तुम्हाला, काय होईल पंढरपूर विधानसभेमध्ये? यावेळची फाईट आहे ती खूप टफ आहे. सध्या सांगणं अवघड आहे. तरी पण कुठल्या उमेदवारांमध्ये टफ फाईट होईल? कारण 4 उमेदवार मैदानात आहेत. महाविकास आघाडीचेच 2 आहेत, भाजपचं 1 आहे, मनसेचं 1 आहे. सध्या समाधान अवताडे यांचं पारडं जड दिसतंय. कशामुळे जड दिसतंय? कारण त्यांनी मंगळवेढ्यात सकल दृष्टीनं खूप निधी आणलाय आणि कामं भरपूर केलेली आहेत. पण आता भाजपविषयी नाराजी आहे. मी जेवढं पंढरपूरमध्ये फिरतेय, पंढरपुरात फिरले, आता काही गावांमध्ये फिरले, लोक प्रचंड नाराज आहेत.
असं काय वाटत नाही आहे, नाराजगी असण्याचं काय कारण पण नाही आहे. कारण मंगळवेढा हा मूळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, पण पोटनिवडणुकीपासून सदैव BJPनं खूप निधी दिला आहे मंगळवेढा तालुक्याला. जे काम कोणच करू शकलं नाही ते BJP सरकारने इथं करून दाखवलेलं आहे. पण आता प्रशांत परिचारक नाराज होते, त्यांना काही संधीच मिळत नाहीये, गेल्या वेळी पण नाही मिळाली, यावेळी पण नाही मिळाली. ते खरंच मनापासून काम करतील का? 100% करणार, 100% करणार. आणि या मतदारसंघामध्ये कुठले असे महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती लोक अवताड्यांना मतदान करतील? जास्त पाण्याचा मुद्दा होता, तो संपलेला आहे. अजून रस्ते विकास कामं असतील किंवा अजून इतर खूप कामं आहेत असे की अजून जे 32 गाव पाणी प्रश्न आहे तो बऱ्यापैकी थोडासा राहिलेला आहे. 50%च्या पुढं पूर्ण झाला आहे आणि बाकीचे सर्व मुद्दे लवकरात लवकर पूर्ण होतील. आणि राज्यामध्ये काय होईल असं वाटतं? BJP, का BJPचं सरकार बसेल? कारण सध्या लाडकी बहीण योजनेचा एक उत्कृष्ट प्रभाव जनतेच्या मनात दिसतोय. योजना म्हणजे ती योजना न धरता की त्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या मनात BJP आहे सध्या आणि ग्राउंड लेवलपर्यंत आहे. एक आहे BJP येईल. तुम्हाला काय वाटते, काय होते? BJP BJP येईल. लोक चिडलेले आहेत, शेतकरी चिडलेले आहेत, माणसं म्हणतात बायकांना कशाला पैसे दिले. असं नाही आहे. शेतकऱ्यांना पैसा मिळतात ना. मला मिळाले का कसले पैसे? हो. कसले मिळाले? शेतकरी मिळाले, मुख्यमंत्री शेतकरी मिळाला, पंतप्रधान PM किसान मिळाला, सफल योजना 7,000 8,000 मिळाले, लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले घरात मिळाले, सगळ्याला. बायका खुश आहेत. हो. आता हे महाविकास आघाडी वाढवणार आहे, 3,000 देणार आहे. म्हणतात नुसतं, हा? करत नाहीत. करत नाही. ह्या सरकारनं 1,500 दिलेत, ऑन द स्पॉट अकाउंटला जमा आहेत. त्याचा परिणाम होणार. हां, होणार, 100% होणार. पण आता शरद पवारांचं वारं जोरदार आहे महाराष्ट्रात. असं म्हणायचं असतं. दिसतं नुसतं वरनं. आता केलंच नाही तर मंगळवेढ्यात तसंच केलं. वारा आहे तर मग का उभा केला दुसरा उमेदवार शरद पवारांनी? काय शरद पवारांनी भालकेंना दिली नाही हो? काय माहिती काय दिलं मग? काय दिलं काय? भालकेंना का दिली नसेल उमेदवारी? वेगळाच उमेदवार आणला, तो पण तानाजी सावंतांचा पुतण्या. काय माहिती, त्यांनाच माहिती. पण तुमचा उमेदवार कोण येणार मग? लोकल माणूस येणार ना, समाधान अवताडे. पण त्यांच्याविषयी पण नाराजी आहे. नाही आहे, मीडियामध्ये फक्त आहे, ग्राउंड लेवलला नाही आहे. लोक साथ देतील. हो, 100%. तुम्हाला काय वाटतं बाबा, काय होतंय? माय झाली मुलाखत. बोलला मगाशी. तुम्हाला काय वाटतं, काय होतंय? काय ना दोघंही सारखेच आहे, दोघातच खरी रेस आहे, कुणामध्ये? बालके आणि अवताडे. आणि यातून तिसरे आहेत की शरद पवारांची सावंत? काय ते सावताला कोण नाही ते. कोण विचारत नाही? नाही 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 माहितीच नाही. दक्षिण भागात एवढी मत पडणार. हा. हा. पण आता हे महाविकास आघाडीत पण फूट पडली, भाजपचा एक उमेदवार. तरी सुद्धा बालके आणि समाधान अवताडे टक्कर आहे. कोण जास्त स्ट्रॉंग आहे? काय दोघं सारखीच आहेत. तुम्हाला कोण आवडतंय? काय दोन्ही सारखीच आहेत. स्थानिक स्वराज्य आमदार आमचा इथलं मंगळवेढचा बरं वाटते. समाधान अवतडे हां, काय कामं करतात का? कामं करते ते. होय, काय पंढरपूरच्या मंगळवेढ्याचे काय प्रश्न आहेत जे सुटलेत आणि काय सुटायचे राहिलेत अजून? सगळी कामं केली ते. हां, रस्त्यावरती येतोय निवडून माणूस. होय होय. बरं बरं, आपण आणखी पुढे जाऊया थोडं सरकार. येस अपलोड होणार, मग येणार. तर आपण बघतोय की मंगळवेढ्याचे स्थानिक असल्यामुळे कुठेतरी समाधान अवतडे यांच्याविषयी लोक बसलेले, इथं काही लोक बसलेत. काय वाटतं तुला, पंढरपूर मंगळवेढ्यात काय होईल? तुतारी वाजणार आहे. तरी वाजणार. लोक म्हणतात अनिल सावंत कोण माहीतच नाही. आणि सावंत नौका उमेदवार आहे, चांगला आहे. शरद पवारांची स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार दिलेला आहे. स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार म्हणजे नक्की काय? तुम्हाला काय वाटते, त्याची व्याख्या काय? त्यांची व्याख्या म्हणजे त्यांनी भैरवनाथ शुगर इथं चालू केल्यापासून त्यांच्यावर कुठलाही आरोप नाही, कारखान्यावर कुठलं कधी काटा नाही. सगळे बिलं केले शेतकरी दिलेले आहेत आणि कारखाना चांगल्या सगळ्याची बिलं टायमाला दिलेली आहेत वेळेवर. पण शरद पवारां असं म्हणलं जात होतं की भगीरथ भालकेंना उमेदवारी मिळेल म्हणून आधी, पण त्यांना दिली नाही आणि अनिल सावंतांना दिली. भगीरथ बालकेंना त्यांना उमेदवारी मिळाली पण त्यांना वेळ मिळाला नाही. भगीरथ बालकेला दम निघणार झालता. काँग्रेसची उमेदवारी घेऊ का राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊ, पण भगीरथ बालके गडबडीनं काँग्रेसचे भगीरथ बालके राष्ट्रवादी उमेदवार मिळणार होते, पण भगीरथ बालकेला एवढी गडबड झाली मी कुठलं तिकीट घेऊ, त्या गडबडीत भगीरथ बालके दिल्लीला गेले आणि त्यामुळे ही अनिल सावंत उमेदवार अनिल सावंत स्वच्छ प्रतिमा. भगीरथ बालके एकदा निवडणुकीला गेल्या 2.5 वर्षात उभारले, पुन्हा गावली बी नाहीत. मतदारसंघात त्यांनी तोंड सुन दावलं नाही. आता इलेक्शनला ते तोंड दावा आले तिथं. पण आता समाधान अवताड्यांचं पण मोठं आव्हान असणार आहे भगीरथ भालके, आणि मेन म्हणजे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. आता महाविकास आघाडी मतामध्ये फूट पडणार आहे, बरोबर आहे. पण लोक आता हुशार झाली, ती जनतेला कळतं आहे की काय करायचं काय नाही. जो निवडणुकीत कोण निवडून येणार आहे माणूस
पवारसाहेबाची क्रेज आहे सगळ्या ग्रामीण भागात आणि इथे जास्त सकल मराठा समाज आहे आणि ह्या लोकांनी फसवले असल्यामुळं तुतारीचे जास्त मार्केट राहणार आहे. काय वाटतं तुम्हाला शरद पवारांचं राज्यामध्ये किती आमदार निवडून येतील 60 ते 65 आमदार येते शरद पवार. आणि शरद पवार अजित पवार परत एक होतील का अजिबात होणार नाहीत, अजिबात होणार नाहीत. आणि राज्यामध्ये काय परिस्थिती राहील निकालानंतर महाविकास आघाडी सरकार येणार आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार आहेत. उद्धव ठाकरे होणार हो, पण आता शरद पवार आणि काँग्रेस तर तयार नाहीये ठाकरेंना मुख्यमंत्री करायला. 100% तयार होणार आहेत, करणार आहेत. स्वच्छ चरित्राचा माणूस आहे आणि शांत संयमी माणूस आहे, सगळ्याला सांभाळून घेणारा माणूस आहे आणि चांगला चेहरा आहे उद्धव ठाकरे साहेब. पण आता एकनाथ शिंदे गेली 2.5 वर्ष झालं मुख्यमंत्री आहे, त्यांनी लोकांपर्यंत अनेक योजना पोहोचवलेल्या आहेत, त्याच्या माध्यमातून पुन्हा ते मुख्यमंत्री व्हावेत असं काहींचं म्हणणं आहे. भाजपची सत्ता येईल असं लोक म्हणतात. भाजपची सत्ता अजिबात येणार नाही, त्यांच्यावर नाराजी भरपूर आहे, फार महागाई केलेली आहे, खताचे रेट वाढलेले आहेत, त्यामुळं भाजपवर अजिबात लोकांची इच्छा नाही मतं टाकायची. लाडकी बहीण आता दिली तर त्याला तेला डब्यात 600 रुपयांनी तेला डबा वाढवला आहे. खताच्या किमती वाढलेल्या आहेत, तेलाच्या किमती वाढवून एस टीचा दर आता एस टी महामंडळात 10% दर वाढ होणार होती लाडक्या बहिणीमुळं, पण इलेक्शन असल्यामुळे दरवाढ केली नाही त्यांनी. पण ही इलेक्शन झाल्यावर बोकांनी बसणारच आहे आपल्या. हां, हे फक्त आता गाजर धावलेलं आहे तात्पुरतं, पण पुन्हा ही सगळं येणारच आहे सगळं पेढं त्यांचं. तुम्हाला काय वाटतं काय होईल तुम्ही सांगा की. मला नाही आदेश बरं, तुम्हाला काय वाटतं काय होईल पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये. आता सध्या कसं इलेक्शन सुरू होऊन आता 8 ते 10 दिवस झालेत, आणखीन 10 ते 12 दिवस बाकी आहेत. आणि सध्या कसं आहे, जनता खूप हुशार झाली आहे. ज्या उमेदवारांचं पहिल्या लिस्टमध्ये नाव येतं दुसऱ्या लिस्टमध्ये येतं, असं सोलापूर जिल्ह्यात जवळपास 3 ते 4 मतदारसंघात अशी प्रक्रिया झाली आहे. एका पक्षाची म्हणजे महाविकास आघाडीतील जे 2 उमेदवार आहेत त्यांना प्रत्येकाने दोघांना AB फॉर्म दिलेत. सध्या तो घोळ 1-2 दिवसात मिटेल आणि त्यानंतर जे काही चित्र आहे ते स्पष्ट होईल. नाही, पण आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रोसेस संपलेली आहे. आता महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे हे फिक्स झालेलं आहे. मैत्रीपूर्ण लढत काय असते हे आता निकालानंतरच समजेल. पण तुम्हाला काय वाटते एकंदर काय वारं दिसतंय. एकंदरीत वारं महाविकास आघाडीच्या बाजून आहे आणि जनमत तर सध्या बघायचं गेलं तर भगीरथदादा भालके यांच्या पाठीशी आहे. कारण त्यांच्याबद्दल एक नेरेटिव्ह इथं असं सेट केलं गेलं आहे की तो व्यक्ती भेटू शकत नाही. पण ज्यावेळेस तो व्यक्ती भेटू शकत नाही असं असेल तर आजपर्यंत त्यांच्या सभेंना आणि त्यांच्या उपस्थितीला जनतेचा जो प्रतिसाद मिळतोय यावरून त्या फेक नेरेटिव्हला जनता येणाऱ्या 21 तारखेला व्यवस्थित उत्तर देईल आणि 23 तारखेला निकाल हा हाताचा पंजाचा असेल. पण आता आम्ही बघतोय जी काही भाषणं होतात, प्रणिती शिंदे आता भालकेंच्या बाजूने आहेत, पण धैर्यशील मोहिते पाटील असं म्हणाले की भगीरथ भालके हे गद्दार आहेत, कारण मधल्या काळात त्यांनी BRS मध्ये प्रवेश केला होता, परत त्यांनी आता उमेदवारी मागितली. मोहिते पाटलांचा राग जो आहे त्याचा काही परिणाम होईल का. आता गद्दार नमकी काय असते हे जनतेला कळण्यात पण जनता खुळी नाही. कारण त्यांच्या घरात एक विधान परिषदेचा सदस्य आहे, तो सध्या भाजपच्या तिकिटावरती आहे आणि राहिला प्रश्न धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभेचे खासदार आहेत आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या खासदार आमचे प्रणितताई शिंदे. त्यामुळे प्रणितताई शिंदेचं जे मताधिक्य मिळालेलं आहे त्या मताधिक्याचा नक्कीच भगीरथ भालक्यांना फायदा होईल. एकंदर काय वाटतं महाराष्ट्रातलं वातावरण काय असेल 20 तारखेला मतदान झाल्यावर 23 तारखेच्या निकालानंतर. आता सध्या कसं आहे की मी स्वतः एक शिक्षक आहे आणि त्या शिक्षकानुसार तुम्ही जे मोठमोठे प्रकल्प आलेले आहेत ते प्रकल्प सगळे गुजरातला घेऊन गेले. ज्या आत्ताच 15 दिवसापूर्वी भारताचे भारतरत्न जे सुपुत्र होते रतन टाटा यांनी टाटा एअर इंडिया केलं आणि तो प्रकल्प टाटा एअर बसचा प्रकल्प नुकताच तुम्ही बाहेरच्या राज्यात घेऊन गेला. इथल्या व्यक्तीला माझ्या लाडकी बहीण म्हणून तुम्ही 1,500 रुपये देता आणि लाडक्या भावाचे रोजगार जर तुम्ही दुसऱ्या राज्यात देत असाल तर इथले युवक नक्कीच याचं उत्तर मतदानातून देतील. महाविकास आघाडी यावेळी यश मिळू शकेल असं वाटतं तुम्हाला. आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे युवकांना संधी दिली आहे, आता रोहित पाटील, रोहित पवार, संदीप क्षीरसागर हे काही युवकांची फळे आहे, हे येणारा महाराष्ट्र समृद्ध घडवतील. कारण जोपर्यंत युवक राजकारणात रस्त्यावरती उतरत नाही तोपर्यंत कोणतीच क्रांती होऊ शकत नाही आणि त्याची सुरुवात या 2024च्या इलेक्शनपासून सुरू झाली. पण आपण जेव्हा बघतो तेव्हा केंद्रामध्ये जे सरकार असतं त्या सरकारच्या माध्यमातून राज्यातल्या सरकारला निधी दिला जातो. त्यामुळे महायुतीचं सातत्याने सांगणं असं आहे की वरती सरकार आमचं आहे त्यामुळे खाली सुद्धा आमचंच सरकार आलं पाहिजे. असं काय नसते. फक्त भारत हा एक देश आहे आणि या देशामध्ये जे राज्य आहेत त्या प्रत्येक राज्याला निधी आणि जो तो काय सांगतो की आता आमचं सरकार वरती आहे, पण तुम्ही या महाराष्ट्र सरकारचा टॅक्स आपल्या भारत सरकारला जातो आहे. तो टॅक्स वेळेत जर दिला तरी ते कोणाची का सत्ता असे ना जनतेचे प्रश्न हे आपसुकच सुटतील आणि जनतेला काय हवं आहे
वीज, रस्ता, पाणी, आज एवढी मोठी बाजारपेठ आहे आणि तुम्हाला जिथे टॉर्च लावून शूट घ्यावं लागतं. यापेक्षा शोकांतिका काय आहे विकासाची? नक्की आपण आणखीन काही लोकांशी बोलूया, काही लोकांना बोलायचं बघूया. काय वाटतं तुम्हाला पंढरपूर मंगळवेढ्याला विधानसभेला काय चित्र असणार आहे? मागच्या वेळेला समाधान अवताडे आलेले आहेत, या वेळेलाही मग त्यांचे 2 फूट आहेत, म्हणजे डिवायडेशन होणार आहे मताचं. त्यामुळे समाधान अवताडे चांगल्या मताने येतील, काटावर सुद्धा नाही. गेल्या वेळी काटावर आहे. हा, गेल्या वेळेला कमी होते ना, आता या वेळेला भरपूर मताने येतील. हां, काय अशी काम आहेत समाधान अवतडे? काही लोक म्हणतात की आम्हाला माहित पण नाही ते आमदार आहेत. काम सगळं जग मानायला लागले. काय मोदींचं काम आहे? काय काम आहे म्हणजे आता अमेरिका सुद्धा मानले ना, अमेरिकेने सुद्धा काल बघितलं का नाही. मग मोदींचं काम आहे, अवताडेचंही काम आहे, रस्ते हे ते सगळं काम चांगलं केलं आहे त्याने. त्यामुळं अवताडे येणार, यात काय वाद नाही. पण आता लोक म्हणतात फुलणार, कमळ फुलणार. महाराष्ट्रात काय होणार? महाराष्ट्रातही कमळ येणार. आणि मुख्यमंत्री कोण होते? हां, ते एवढं पण एकनाथ शिंदे व्हावे अशी अपेक्षा आहे. मी भाजपचा आहे. तरी पण देवेंद्र फडणवीस व्हावे असं वाटत नाही का? नाही वाटत नाही. देवेंद्र फडणवीसपेक्षा एकनाथ शिंदे आहे ते बरं हवा. भाजपचे आहे तुम्ही? हो हो. मग तर एकनाथ शिंदेवर एवढं कसं काय प्रेम? RSSचा आहे मी. म्हणजे प्रेम नाही आहे, काम चांगलं तर बदलायचं कशाला या गणितानं. अजितदादांना घेतलं ते आवडलं का? RSS मधनं बऱ्याच सुद्धा टीका केली गेली, RSS मधनं अजितदादांना सोबत घेतलं म्हणून. अरे घेतलं हे काय वाईट केलं नाही, पण बुंद्याला हात घालायचा, फांद्यात ओढायचं काय कारण नव्हतं. हां, म्हणजे कळलं का? हां. पण आता अजित पवार जरी सोबत आले असले तरी आपण लोकसभेला बघितलं, लोकसभेला शरद पवारांनी त्वेषानं स्ट्राईक रेट चांगला दाखवला. 10 पैकी 8 खासदार निवडून आले. पवार पायाला भिंगरी लावून फिरतायत महाराष्ट्रात आत्ता. ते आहे की मग पवार साहेबांच्याबद्दल माझं मत चांगलं आहे. त्यांचं काम आहे, या वयात ते त्याचं कौतुक आहे. पण भाजपचं काम जे आहे ते राष्ट्राभिमानी देश व्हावा म्हणून आहे. त्यामुळं समाज पण आता त्या गणितानं वाटचाल करून भाजप येईल. बरं, आणखी काही लोकांचं आपण बोलूया. तुम्हाला काय वाटतं काय होईल पंढरपूर मंगळवेढामध्ये? पंढरपूर मंगळवेढामध्ये आता जर बघितलं तर गेल्या 15 वर्षापासून एकाच मुद्द्यावर राजकारण केलं जातं, ते म्हणजे 35 गावाचा पाणी प्रश्न. पण तुम्ही जर खरी परिस्थिती त्या 35 गावामध्ये जाऊन पाहिली तर ते लोक तुम्हाला सांगू शकतील की पाणी आलं की नाही, आणि आणलं तर ते कुणी आणलं आणि खरे प्रयत्न कुणाचे आहेत हे ते स्पष्ट जनता सांगेल. आणि असं पक्ष वगैरे बघून काय आपल्याला टीका करायची नाही, पण ज्यांनी ओरिजिनल काम केलेलं आहे त्याला लोक त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभारणारच आहेत. पण आता इथं काही लोक भगीरथ भालकेंचं नाव घेत आहेत, काही लोक समाधान अवताड्यांचं नाव घेतात, काही लोक म्हणतात पवारांच्या नावावरती तुतारी पण इथं वाजेल. तुम्हाला काय वाटतं एकंदर वातावरण बघता? एकंदर वातावरण बघता इथं खरं तर 1 to 1 फाईटच आहे. एक तर भगीरथ भालके वर्सेस आमदार समाधान अवताडे. कारण की तसं जर पाहिलं तर भगीरथ भालके यांचे वडील जे स्वर्गीय आपले भारत नाना भालके आहेत, तर त्यांनी 2 टर्ममध्ये भरपूर काम केले. 2 टर्म प्लस 2.5 वर्ष भरपूर 35 गावाच्या पाणी प्रश्नासाठी बरंचसं कष्ट, बरंचसं त्याचा पुरवठा केलेला आहे. आणि त्या पाठपुरवठ्याच्या ह्याच्यावरच आत्ताच्या आमदारांनी ते योजना काय असेल ते पुढं ह्याच्यात नेलेली आहे. तुम्हाला असं वाटतं की हाताच्या पंजावर भगीरथ भालके येतील? हां, कारण की कसं आहे, इथे पक्ष नसतो बघितला जात, इथं माणसं बघितले जातात. आणि माणसाचा विचार केला तर भगीरथ भालके म्हणजे प्लसमध्ये आहेत. पण शरद पवारांनी जी भूमिका घेतली की वेगळा उमेदवार देण्याची, ती कुठंतरी चुकली आहे किंवा पवारांनी चुकीचा उमेदवार उगाच दिला असं वाटतं? तसं नाही. इथले जे तालुक्या लेवलचे नेते असतील तर त्यांच्या ह्याच्यामुळे हे तिकिटाचं हे झालेलं आहे. त्यामुळे त्याचा फरक पडणार नाही. जनताला पक्ष महत्त्वाचा नाही. तुम्ही जर आपले भारत नाना भालकेंचं पाहिलं तर फर्स्ट टर्म त्यांनी अपक्ष म्हणून निवडून आले. सेकंड वेळेस त्यांच्याकडे हात चिन्ह होतं. तिसऱ्या वेळेस त्यांच्याकडं घड्याळ होतं. त्यामुळे इथे पक्ष मानला जात नाही, इथं माणसं पाहून इलेक्शनला मतदान केलं जातं. बरं, आपण आणखीन थोडं पुढं जाऊया. आणखीन काही लोक आहेत तिकडं, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात की काय होत आहे तुमच्या पंढरपूर मंगळवेढामध्ये निवडणुकीला? भाजप आणि तुतारीमध्ये सामना होईल. लोक म्हणतात भाजप आणि हाताच्या पंजात सामना आहे. नाही, कुठला उमेदवार बसतोय? दोन्हीपैकी एक बसल. आणि काय करायला पाहिजे येणाऱ्या आमदारांनी? भाववाढ, महागाई कमी केली पाहिजे. उदाहरणार्थ शेंगा, डाळी, तेली, पुन्हा याचं ते उत्पन्नाचे दाखले जे आहे ते सगळ्या प्रकारचे दाखले 100, 200, 300 ऑनलाईनला मागतात, ती कमी केली पाहिजेत ना येणाऱ्या सत्ताधाऱ्या लोकांनी. ते
प्रत्येक आता नगरपालिकेत उदाहरणार्थ नगरपालिकेत 5 रुपयाला मृत्यूचा दाखला मिळतो, जन्मदाखला मिळतो. तसेच तिकडंही तहसीलमध्ये करायला पाहिजे येणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी, भाजप असो कोण असो. आणि या लिहून अरे बापरे, लिहून ठेवले तुम्ही? हो, बरं. महागाई कमी करणे, शिवभोजन थाळी, घरगुती भोजन गॅस. थाळीची रुपडं बदलून ते एवढे पैसे 50 रुपये त्यांना का द्यायचे? 50 रुपये देत आहे, त्यांना काहीच मिळत नाही त्या लोकांना. कमी केले पाहिजे पैसे. त्याऐवजी त्या मनोहर जोशींनी जी केलेलं होतं झुणका भाकर, ती ठेवली तर चालेल. बंद पडलेत आता. राईस, हां, दालचा राईस किंवा झुणका भाकर ठेवली पाहिजे. ही काय महागाई 50 रुपये देऊन काहीच मिळत नाही या गरीब लोकांना किंवा सगळ्यांनाच मिळते त्या झुणका भाकरीनं. तुम्ही हे सगळं कधी लिहिलंय? लिहिले 2 दिवसापूर्वी लिहिले. सगळे मुद्दे हा, सगळे मुद्दे लिहून ठेवले. कुणाकुणापाशी मांडताय हे मुद्दे? मुद्दे हे काय येणाऱ्या लोकांजवळ उमेद प्रचाराला कोण कोण आलेलं? प्रचाराला एक राज ठाकरे आले होते आणि काल खासदार देवश्री मूर्ती पाटील आले होते. काय वाटतंय पण मतदारसंघात कुणाचे हवाय? भाजपचे आहे का हाताच्या पंजाचे आहे का तुतारीचे आहे? कोण चालतंय जास्त? भाजप आणि तुतारी दोन्हीच सामना होईल. समाधान अवतडेंनी कामं केली आहेत का? केलीत की. केली. हो, आणि आता तुतारीवरचा उमेदवार जास्त लोक म्हणतात की ओळखीचंच नाही म्हणून काही गावांत. भागात त्यांचे साखर कारखाना असल्यामुळं त्या भागातली लोक त्यांना मानतील. पण ते तानाजी सावंतांचे पुतणे आहेत, ते दुसऱ्या पक्षातले. नाही, त्याचं मी त्यांचं म्हटलेलं नाही, यांचं स्वतःचं त्यांचं वैयक्तिक मत मांडलं त्यांचं. त्या अनिल सावंत आणि ते शिवाजी सावंतांनी कारखाना उभा केला आहे. त्या भागात काहीच विकास नव्हता, मग त्या दक्षिण भागातल्या लोकांचं तिकडं प्राबल्य असणार. हे सगळं कोण कमी करू शकेल? महागाई, सगळ्या गोष्टी महाविकास आघाडी सरकार का? भाजप सरकार कमी करू शकेल का? भाजपनीच वाढवलंय की? नाही, भाजपने जरी वाढवलं असलं तरी त्यांना त्याचे झळ सोसावे लागणार आहे. ह्या 288मध्ये त्यांना त्याचे जबाब द्यावा लागणार आहे, कारण ते तेवढ्या सीटा येणार नाहीत त्यांच्या. कमी येतेल्या? हां, कमी. घासून होईल सगळं. हां, मग करेल का भाजप कमी सगळं? करायलाच पाहिजे. त्यांच्या योजना ज्या आहेत त्या सगळ्या चांगल्या आहेत. योजना 1, 2, 3 लाडकी बहीण योजना काय बरोबर नाही का? फुकट पैसे वाटायचे. फुकट द्यायचे नाहीत पैसे? नाही द्यायचे कारणच नाही. ते पैसे शेतीला वळवा ना, ते लाडक्या बहिणी सगळेच पैसे. वा, बरोबर. शेतीसाठी सगळे शेतीसाठी पैसे देऊन टाका. पण बायका खुश झाल्यात की पैसे आले म्हणून? त्या खुश होऊन काय उपयोग आहे? नवरा बायकोची भांडणच लागायची काम आहे ती. पण आता महाविकास आघाडी सरकार म्हणतं आम्ही आलो की आम्ही बेरोजगारांना महिन्याला 4,000 रुपये देणार. अहो, ती 2100 म्हणते, आता वाढवून देतो म्हणते. अगोदर महिलांना 3,000 आणि बेरोजगार मुलांना 4,000. अहो, कशाला देत आहे पैसे? देऊच नका महिलांना पैसे. फुकट पैसे कोणालाच नाही. नाही, कुणालाच नाही ना. व जे विकासाला गती मिळेल असे पैसे वाटा. वा वा, फार चांगला मुद्दा मांडला त्यांनी की फुकट पैसे कशाला द्यायचे कोणासाठी. तुम्हाला बोलायचं ह्या साईडला थोडंसं. काय वाटतं तुम्हाला, काय चाललंय महाराष्ट्रात? पंढरपूरमध्ये काय चाललंय? आता तुम्हाला एक सांगतो गोष्ट. ते लाडकी बहीणची जी योजना केली ती चुकीच आहे. लगेच महागात वाढवले तिथं. ते पैसे किती जाते जनतेचं. पण आता महाविकास आघाडी आली की अजून दुप्पट करणार आहे लाडकी बहीणचे पैसे. दुप्पट करत नाही ती, तवर्षी केले ती. आपण तिनं लगेच महागात वाढवले ना. गॅसला वाढवलं, तेल वाढवलं. तेलची पिशवी 95ला होती, 150 रुपयाला केले. मग किती पैसे झालं ते? सामान्य माणसाच्या डोक्याला सगळा भार. हा, पण आता इथं तुमच्या पंढरपूर मंगळवेढ्यात कोण येतंय? ते काय सांगू शकत नाही. समाधान येत तुम्ही भाजपवरती टीका करताय आणि भाजपचाच माणूस येतोय म्हणता. सांगायला आले. समाधान आमचं म्हणजे गावातला माणूस आहे, त्याला द्यायचं आहे. तुम्हाला असं राज्यात काय चाललंय वगैरे त्याचा इथं फरक पडत नाही? हा, तिचं काय संबंध आहे? आपल्याला मत कोणाला टाकायचं आहे? समाधानला. काय करतात समाधान अवतडे? समाधान मस्त करते कार्य. समाधान सारखा माणूस नाही. काय तुमच्यासाठी काय केलंय? आमच्यासाठी नाही करू, जनतेसाठी करते. बाद झाले की आम्ही त्यातच आले की. तुम्हाला काय वाटतं, काय पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये होते? पंढरपूर मंगळवेढा दोन्हीपैकी एक येईल. दोन्हीपैकी कुणापैकी? तुतारी किंवा समाधान अवतडे. समाधान अवतड नाही. समाधान अवतडे रेसमध्ये नाही? समाधान अवतड दलितांची मदत पडत नाहीत. कशामुळं? काय कामं केली? दलित बंधू योजना काढली सरकारनं त्यांच्या. काय अशी कामं काय केली? मग तुम्ही 2 रेसमध्ये कोण म्हणताय? तुतारी आणि हाताचा पंजा. हां, म्हणजे महाविकास आघाडीमध्येच लढत. आघाडी लढत. आता हे म्हणतात की समाधान अवतडेंनी कामं केली.
आमची तर केली नाही. कोणत्या दिली त्यांची कामं केली? घटना उद्देश पत्रिका जाळली यांनी काही डोळे झाकून बसले होते. डोळे झाकले होते काही नाही. तुमचा राग मोदी सरकारवर आहे का? मोदी सरकारनं काय केलं जसं की असं तेलंगणा सरकारनं दलित बंधू योजना काढली तसं का केलं नाही यांनी महाराष्ट्रामध्ये? करता येत होतं ना, सत्ता तुमची होती ना, अजून सुद्धा सत्ता आहे. दलित बंधू योजना काढायला पाहिजे होती. आणि कालच्या जाहिरातीमध्ये लोकमतला मी आठवले साहेबांचाच कार्यकर्ता आहे, परंतु आठवले साहेबांच्या फोटो छापत नाही, त्यांना पुढं जागा दिली नाही, त्यांना एक पण जागा दिली नाही. एक पण जागा दिली नाही, ती पण कमळाच्या चिन्हावर लढवायला सांगितली. का कशासाठी असं? पण आठवलेंना मंत्रीपद मिळतं की? मंत्रीपद पेटवा की ती पण नाही न सही करायचं मंत्रीपद, राज्यमंत्रीपद कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे होतं, आमचं मत होतं. म्हणून आम्ही नाराज आहे. आम्ही मोदी सरकारच्या पक्षाला मतं देत नाही आणि दलितांची मतं पडत नाहीत. पण आता आठवले साहेब का सोबत राहतात मग एवढं सगळं आहे तरी? आठवले साहेबांना तर रात्री मी परवा दिवशी फोन करून सांगितलं आम्ही जाणार नाही. मग आठवले साहेब काय म्हणले? तुझी इच्छा. लोकांवर सोडले त्यांनी. मग कशासाठी असं करताय? मग तुम्हाला कोण न्याय देऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? सध्या महाविकास आघाडी महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने न्याय देईल. महाविकास आघाडीमधला कुठला असा नेता सक्षम वाटतं तुम्हाला? सक्षममध्ये नेता पण शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, नाना पटोले साहेब आहेत, तिन्ही सक्षम नेते आहेत. शरद पवारांची काय कुठली गोष्ट आवडती तुम्हाला त्यांची? आतापर्यंत 2 रुपये किलो साखर आदरणीय पवार साहेबांनी दिली. त्यानंतर महागाई वाढत थोडी गेली. 360 रुपये असणारा गॅस आता कितीला गेलाय? पगारी वाढलेल्या नाही त्या. 360चा गॅस आता काय केलं? 960ला गेला. महागाई वाढवली आणि माझं होऊ दे की, तू बोल की, माझं होऊ दे ना, तू बोल की, तुला बोलायला स्वातंत्र्य दिलं की. महागाई वाढवली. 360चा गॅस आता कितीला गेला? 1,500 रुपये महिन्याच्या खात्यावर सोडलं. ते कोणाच पैसे गॅसच आले? 1 रुपये 38 पैसे गॅसचा काय ते अनुदान येते. ही कशासाठी? पहिल्यांदा सरकार आल्यानंतर 250 रुपये अनुदान दिलं, मग आता 1 रुपये 38 पैसे अनुदान. ही शक्य आहे का? म्हणून कमळाला मतं दलित वर्ग देणार नाही. तू काय म्हणतोय सर? इकडे काय झालं? काय पगार वाढले? काय म्हणत होता? हे म्हणते तर आता 2 रुपयाला साखर दिले त्यावेळेस, पण पगारी त्यावेळेस किती होत्या लोकांना? आताच्या पगारीची अपेक्षा लोकांना लाख 2 लाख पगारीची अपेक्षा आहे. आणि त्यावेळेस 2 रुपये होती न पगारी पण त्या मापात होती. आता पगारी 2 लाख रुपये झालेत, त्यावेळेस तेवढा खर्च होता म्हणल्यावर आता तेवढं वाढणारच आहे. काय वाटतंय तुला काय होणार आहे राज्यात आणि तुमचा मतदार? त्यात म्हणजे कसं आहे, भाजप सरकार ही प्रत्येक समाजाला धरून चालतोय. भाजप म्हणजे मी स्वतः भाजपचा प्रचार करतोय किंवा असं विषय नाही, प्रत्येक समाजाचा विचार करून चालतोय. आणि आजपर्यंत शरद पवारांनी आता उघड बोलायला म्हटलं तर मराठा समाजाला कुठल्याच गोष्टी सपोर्ट केला नाही. शरद पवारांनी कायम प्रत्येक गोष्टीत नकार दाखवलाय. मराठा आरक्षणाबद्दल तर कधीच पोढा करत नाही. पण सगळा मनोज जरांगे पाटलांचा रोख आहे तो देवेंद्र फडणवीसांवर आहे की त्यांनी आरक्षण दिलं नाही म्हणून. त्यांनी आरक्षण दिलं नाही, त्यांच्या एकट्याच्या हातात नाही ना, प्रत्येक नेत्यांनी. मग शरद पवारांनी कधी बाजू मांडली का त्यांची आरक्षण द्या म्हणून? शरद पवार म्हणतात की सरकारनं केलं पाहिजे, दिलं पाहिजे. तुम्ही दिलं पाहिजे म्हणतात, पण तुम्ही द्या पण म्हणत नाही ना. तुम्ही द्या पण म्हणत नाहीत. कोणत्या रोलमध्ये अशी क्लिप आहे का की शरद पवार म्हणले हा आमच्या मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या? तुझा राग आहे शरद पवारांवर? माझा राग नाही, वैयक्तिक काय आमच्या शेताच्या शेत नाही त्यांचं, पण सांगतोय मी एक. तुम्हाला काय वाटतं? इकडे ह्या साईडला या, ह्या साईडला या, इकडे या, इकडं बोला. काय वाटते तुम्हाला? मी ओबीसी माणूस आहे, ठीक आहे. मी म्हणतो मराठा आरक्षण मिळलंच पाहिजे आणि देणार फक्त शिंदे साहेब. कसं देणार शिंदे साहेब? द्यायला लागते त्यांना, दिल्याशिवाय राहणार नाहीत ती. पण एवढे दिवस झाले नाही दिलं ना, त्यामुळे मराठा समाज चिडलेला आहे भाजप आणि महायुतीवर. हां बरं, मग कोणी सांगितलं तुम्हाला हे? कोणी सांगितलं तुम्हाला हे? मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांवर टीका करतात. आम्ही बघा, मी ओबीसी माणूस आहे, माझं नाव माळी काय, मी ओबीसी माणूस आहे. आम्ही म्हणतो तुम्ही या आरक्षणात या. हां तुमचे नेते नाही म्हणतात, छगन भुजबळ, वडेट्टीवार. बरोबर आहे, ह्यांची सत्ता कारण चालले सगळं. कुणाचं सरकार येते आता? शिंदे साहेबांनी यायलाच पाहिजे. शिंदे साहेबांनी केलं मराठ्यांसाठी 100%. लाडकी बहीण केली, अजून काय करायला पाहिजे तुम्हीच सांगा. तुम्हाला 1,500 रुपये मिळले का नाही? मला नाही मिळाले, मी नाही बसत त्याच्यात. आहे का? हे असं बोलते बघा, माझा पगार बसत नाही ना त्याच्यात. मग तुम्ही काय करता मग?
ते उत्पन्नावरती आहे. त्यांना तर मिळाली ना, बरोबर आहे. मग मग त्याच्यावरती येणार निवडून 100% यायलाच तुमच्या पंढरपूर मंगळवेढ्यात कोण येणार? समाधान अवताडे. हा? आमदार समाधान अवतडे येते येणार निवडून? कामं केलीत का? हा 100% कामं त्यांच्या इथे आमदार साहेब समोर 2 उमेदवार आहेत तगडे, भगीरथ भालके आहेत, अनिल सावंत आहेत. समाधान दादा अवतडे येते निवडून. ठीक आहे, तर साधारण आपण मंगळवेढ्यामध्ये होतो. काय बोलायचं तुम्हाला? तुम्ही बोला म्हणतो. कोण येते निवडून सांगा. मी नामदेव माळी बोलतोय. समाधान महादेव अवताडे यांच्या पाठीमागं आम्ही आहे. काय त्यांनी कामं केलीत अशी? अति भयानक कामं केली, समधी देवळं बांधली आणि समाजकार्य केले, डांबरी रस्ते केले आणि पुन्हा फडणवीस साहेबांनी आणि पुन्हा बायाशीला लाडक्या बहिणीशीला 7,000 रुपये पाठवले. कोण कोणाला चहा पाजत नाही तरी एवढे यांनी सहकार्य केलं. हां 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 बोलतो ना आम्ही. हां कामं आता पतोर 15 वर्षे भालके आलते निवडून, त्यांनी काहीच कामं केली नाही. ते त्यांनी 35 गावांना पाणी दिलं म्हणतात की. का 32 गावाला पाणी दिलं नाही. समाधान अवतड्यानं पाईपलाईन करून पाणी दिले. हा रस्ते केले. कुठं एक घर असलं तर तो रस्ता केला. हा जोरावर येत आहेत निवडून. ओके. ठीक आहे, तर आपण मंगळवेढा परिसरात होतो, ज्या ठिकाणी आपण जे समाधान अवताड्यांचं गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला लोकांची मतमतांतर बघायला मिळालेली आहेत. काही लोक लाडक्या बहिणीचं कौतुक करतायत, तर काही लोक या ठिकाणी फुकटात पैसे कशाला द्यायला हवेत याच्या दृष्टीनं विचार मांडताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की राज्यात घडणारी प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत पोहोचते, लोक त्याच्यावरती विचार करतात आणि त्याच्यावरती अगदी परिपूर्णपणे आपली मतं मांडतात. महागाई वाढते हे सुद्धा लोकांना कळतं, पण दुसरीकडे लाडक्या बहिणींचे पैसे मिळाले त्याचं कौतुक करणारे पण काही लोक आहेत. आपण आता हा आपला दौरा असाच कंटिन्यू करणार आहोत, पुढच्या मतदारसंघात जाणार आहोत. पण पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये हवा कुणाची हे तुम्हाला या व्हिडिओतनं लक्षात आलं असेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अर्थात बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.